हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू पीडब्ल्यू प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. MPSC राज्यसेवा 2025च्या या एक्झाम संदर्भात भूगोल या विषयाचा आपण या ठिकाणी पूर्ण अभ्यासक्रम आज या ठिकाणी डिकोड करणार आहोत. सो प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेसाठी म्हणजेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी भूगोल या विषयाचा राज्यसेवा परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जो आयोगाने दिलेला आहे, त्या आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमासंबंधित त्यात इन डिटेल पॉइंट्स कोणते कोणते अभ्यासणं आवश्यक आहे, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला सर्वात महत्त्वाचे पॉइंट्स कोणते असणार आहेत, या रिलेटेड संपूर्ण डिटेल डिकोडिंग तुम्हाला या पर्टिक्युलर सेशन मधून अभ्यासायला मिळणार आहे. सो आपण या ठिकाणी सुरुवात करूया आपल्या आजच्या या महत्त्वपूर्ण सेशनला. सो ऑल ऑफ यू गाईज, स्वागत आहे सर्वांचं. स्टार्ट करूया आपल्या सेशनला. सो फर्स्ट ऑफ ऑल, आता सर्वांना हे माहिती आहे की आयोगाने जो आपल्याला राज्यसेवेचा अभ्यासक्रम दिलेला आहे प्रिलिम्स एक्झाम रिलेटेड, तर तो सर्वांनी बघितलेला आहे, राईट. तर यामध्ये विशेष करून आपल्याला भूगोल विषयाचा जो अभ्यासक्रम आहे की जसं आपल्याला दिलेलं आहे की महाराष्ट्र इंडिया म्हणजे जो पॉइंट नंबर 3 आहे पेपर 1 GS चा पेपर 1 प्रिलिम्स साठीचा, तर यामध्ये दिलेला आहे महाराष्ट्र इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी. आय होप सो तुम्हाला सर्वांना या ठिकाणी दिसत असेल की महाराष्ट्र इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफीच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी हा पूर्ण सिलेबसचा पॉइंट जो आहे हा इथे दिलेला आहे, राईट. मग यामध्ये कोणता कोणता जिओग्राफीचा पार्ट कव्हर करायला सांगितलेला आहे आपल्याला, तर यामध्ये फिजिकल जिओग्राफी, सोशल जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा जो अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे पूर्व परीक्षेसाठी, तर यामध्ये फिजिकल, सोशल आणि इकॉनॉमिकल जिओग्राफी. आता एक पॉइंट असं असतोय की बरेच जण म्हणतील की सर हा इंग्लिशमध्ये सिलेबस आहे, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. सो आयोगाच्या संकेतस्थळावर, आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण राज्यसेवेचा मराठी आणि इंग्लिश दोन्हीही भाषांमध्ये सिलेबस अवेलेबल आहे. पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आहे आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आहे. तर तो तुम्ही एकदा व्यवस्थित डाउनलोड करा आणि व्यवस्थित त्यातून तुम्हाला हे पर्टिक्युलर वर्ड्स वगैरे तुम्ही मराठीमध्येही अभ्यासू शकता, ठीक आहे. सो यामध्ये आपण जो अभ्यास करतोय जसं की फिजिकल मीन्स प्राकृतिक, सोशल मीन्स सामाजिक आणि इकॉनॉमिकल जिओग्राफी मीन्स आर्थिक जिओग्राफी, ठीक आहे. सो यामध्ये आता यातून तर काही कळत नाही ना आपल्याला की नेमकं कोणते कोणते टॉपिक आपण केले पाहिजे किंवा यामध्ये नेमकं कोणते कोणते मुद्दे समाविष्ट असतात हे आपल्याला इथे दिसून येत नाही. ओके, ठीक आहे सर. मग यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आजचा हा सेशन तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आपण हा पूर्ण सिलेबस डिकोड करणार आहोत, ठीक आहे. हा झाला पूर्व परीक्षेच्या संदर्भातला पॉइंट. सोबतच आपल्याला मुख्य परीक्षेचाही आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तर त्याकडे एकदा लक्ष देऊ आपण, ठीक आहे. मुख्य परीक्षेकडे बघूया. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस ज्या स्लाइडमध्ये किंवा ज्या PDF मध्ये दिलेला आहे तिथेच तुम्हाला मुख्य परीक्षेचा सुद्धा सिलेबस दिलेला आहे. म्हणून मी बोललो की आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही जा, तुम्हाला पूर्ण सिलेबस व्यवस्थित त्या ठिकाणी मिळून जातो, ठीक आहे. आता इथे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला भूगोल हा विषय जो असणार आहे, हा या ठिकाणी जो आपला जनरल स्टडीज पेपर 1 म्हणजे जनरल स्टडीज 1 जो आहे, जो की आपला रेग्युलर पेपर नंबर 4 असेल, तर यामध्ये GS1 जो असणार आहे, तर या GS1 मध्ये आपल्याला पूर्ण जिओग्राफीचा अभ्यासक्रम असेल मुख्य परीक्षेसाठी. आणि आपली मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आहे, होप सो हे सगळ्यांना माहिती असेल, राईट. ओके, आता यामध्ये आपण बघतोय की GS1च्या संदर्भामध्ये जो आपला सिलेबस असेल, आता हा पेपर 1 आहे मराठीचा, आपल्याला GS1चा सिलेबस बघायचा आहे, त्यामुळे आपण पेपर क्रमांक 4 GS1 आणि यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड, आता यामध्ये सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे आता हा जो सिलेबस दिलेला आहे ना आयोगाने आपल्याला, हा पर्टिक्युलरली खरं सांगायचं झालं तर UPSCचा ॲज इट इज कॉपी सिलेबस आहे. पण यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. मग सर त्यासाठी काय करायचं, तर महाराष्ट्राच्या रेफरन्ससाठी दी मेगा स्टेट महाराष्ट्र AB सौदी सरांचं हे पुस्तक आहे, तर ते तुम्हाला रेफर करायचे जिओग्राफीसाठी, राईट. कारण या दी मेगा स्टेट महाराष्ट्राचा जो पार्ट आहे तर यामध्ये ओव्हरऑल सगळ्या गोष्टी कव्हर आहे ज्या आपल्याला या प्रिलिम्स आणि मेन्सच्या सिलेबससाठी कव्हर करणं आवश्यक असेल. तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळून जातील विथ रेफरन्स टू महाराष्ट्र, ओनली महाराष्ट्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे, मात्र रेफरन्स बुक मराठीमध्ये आहे, ठीक आहे.
सो आता इथे दिसतंय तुम्हाला की स्लाइड फीचर ऑफ द वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी. दुसरा पॉइंट आहे की डिस्ट्रीब्यूशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड including South Asia and the Indian subcontinent. Factor responsible for the location of a primary, secondary आणि tertiary sector industries in various part of the world including India. यामध्येही इंडियाचा पॉइंट आहे. आणि मग यामध्ये तुम्हाला काही फिजिकल जिओग्राफी रिलेटेड काही पॉइंट येतोय, जिओमॉर्फोलॉजी संबंधित काही पॉइंट आहे, भूरूपशास्त्र संबंधित, ज्यामध्ये जिओग्राफिकल फिनॉमिना आहेत सच ॲज अर्थक्वेक, सुनामी, वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, सायक्लोन्स अँड ऑल, आणि सिमिलर जिओग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन्स चेंज इन अ क्रिटिकल जिओग्राफिक फीचर्स. सो हे पॉइंट्स तुम्हाला करायचे, इन्क्लुडिंग वॉटर बॉडीज अँड आईस कॅप्स दोन्ही घटक असतील, अँड इन अ फ्लोरा अँड फोना अँड द इफेक्ट ऑफ सच चेंजेस. आता जसं मी तुम्हाला हा एक पॉइंट सिलेबसशी संबंधित सांगतोय की हा सिलेबस आहे आयोगाने दिलेला. मागे मी युट्यूबवर सेशन घेतला होता ज्यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन पूर्ण सांगितलं होतं. सिलेबस मराठी आणि इंग्लिश दोन्ही डाउनलोड करून तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचा आहे. PDF फॉर्मॅटमध्ये दोन्हीही पॅटर्नमध्ये तुमच्याकडे सिलेबस असला पाहिजे. प्रिंट करून ठेवा तुम्ही, इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा, कारण हा सिलेबस जितका तुम्ही व्यवस्थित बघणार, त्याच्याशी एकरूप होणार, त्यातले पॉइंट समजून घेणार, तेवढा तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे हा व्यवस्थित मिळेल. ओके, होप सो तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. सर्व पॉइंट्स इथे लक्षात येत आहेत. मग आता एक काम करूया, सिलेबस काय आहे हे तर तुम्हाला समजलं. आता आपण या सिलेबसला डिकोड करूया. ठीक आहे, या सिलेबसशी संबंधित ज्याही गोष्टी आहेत त्याला आपण थोडक्यात आता इथे सविस्तरपणे अभ्यासूया. सो फर्स्ट ऑफ ऑल जिओमॉर्फोलॉजीचा एक पॉइंट आपल्याला असणार आहे. आता मी तुम्हाला हा जो पूर्ण सिलेबस डिकोड करून देतोय ना, हा पूर्ण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांसाठी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला पर्टिक्युलर बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की सिलेबसमध्ये काय सांगतोय मी तुम्हाला, मेन सब्जेक्ट पॉइंट वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने की जे प्रिलिम आणि मेन्स दोन्ही कव्हर करतील, त्यामधले मेन टॉपिक्स काय काय असतील आणि त्याचे सबस्टिट्यूट पॉइंट काय काय असतील, आणि मी तुम्हाला एक प्रायमरी सोर्सेस पण सांगतोय, जसं की NCERT मेन सोर्स मी इथे रेफरन्स दिलेला आहे तुम्हाला. पहिल्यांदा हे सगळे घटक NCERT मधून वाचा, मग मेन रेफरन्सेस जे असतात त्यामधून तुम्ही हे वाचायचे आहेत. ठीक आहे, ओके. सो आता एक काम करू मग आपण या ठिकाणी, फर्स्ट थिंग फर्स्ट, जिओमॉर्फोलॉजी. ठीक आहे, भूरूपशास्त्राशी संबंधित. आता ओव्हरऑल यामध्ये सगळे घटक आहेत. इथे मी पहिल्यांदा तुम्हाला मेन टॉपिक सांगणार, मग त्याचे सब टॉपिक इथे तुम्हाला लिस्ट दिलेली आहे आणि त्याचे सोर्सेस दिलेले आहेत. ठीक आहे, हे सगळे पॉइंट तुम्हाला मराठी रेफरन्सेस, इंग्लिश रेफरन्सेस मध्ये सगळे मिळतात. त्यामुळे असं कोणी म्हणू नका की सर हे मराठीत हवं होतं इंग्लिशमध्येच आहे, इंग्लिशमध्ये म्हणतील की आम्हाला मराठीत हवं होतं, असं नाहीये. सो हा पॉइंट जो आहे हे तुम्हाला सगळ्या रेफरन्सेसमध्ये हे पॉइंट मिळून जातात, इव्हन दो तो मराठी असो किंवा इंग्लिश असो. मात्र हे समजून घेताना तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगतोय ते समजून घेण्याकडे जास्त भर असू द्या. ठीक आहे, बरं. आता एक काम करूया, फर्स्ट ऑफ ऑल बघा, आता मी जे हेडिंग पॉइंट आहेत किंवा जे मेन पॉइंट्स आहेत त्याकडे थोडं लक्ष असू द्या. जसं की सोलर सिस्टीमचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, राईट. सोलर सिस्टीम मध्ये काय काय पॉइंट्स असणार आहेत त्याकडे थोडक्यात लक्ष द्या. जसं की प्लॅनेट, स्टार, सॅटेलाइट्स वगैरे हे तुम्हाला बघायचं आहे आणि हे तुम्हाला क्लास 6च्या NCERT चॅप्टर 1 मध्ये मिळून जाईल. ठीक आहे, बरं सर. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट असणार आहे अर्थ. अर्थ हा पॉइंट आहे. त्याच्यानंतर इंटेरियर ऑफ अर्थ आहे. त्याच्यानंतर रॉक्स आहेत. सो हे पर्टिक्युलर टॉपिक्स जे आहेत हे तुम्हाला थोडं इन डिटेल व्यवस्थित करावे लागतील. मग अर्थ रिलेटेड पॉइंट बघितलं तर लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये इम्पॉर्टंट पॅरलल अँड ज्याला आपण म्हणू शकतो की मेरिडियन्स लाईन्स बघावं लागतील. मोशन ऑफ द अर्थ बघावं लागेल, रोटेशन, रिव्हॉल्युशन त्याचे परिणाम आहेत. इन्क्लिनेशन ऑफ द अर्थ ऍक्सिस, पृथ्वीचा कललेला अक्ष बघावं लागेल. लोकल स्टँडर्ड टाइम, लोकल टाइम वगैरे या गोष्टी तुम्हाला तिथे ऑब्झर्व करावं लागतील. इंटरनॅशनल डेट लाईन काय आहे, बरोबर की नाही. सो ह्या गोष्टी कराव्या लागतील. इक्लिप्स, ग्रहण ही संकल्पना तुम्हाला बघावं लागेल. आणि हे सगळे पॉइंट्स जे अर्थशी रिलेटेड आहेत हे NCERTच्या चॅप्टर नंबर 2, 3 मध्ये तुम्हाला मिळून जातील. NCERT क्लास 6 चॅप्टर मध्ये.
त्याच्यानंतर इंटेरियर ऑफ अर्थ जर बघितलं तर यामध्ये सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे यामध्ये डायरेक्ट सोर्सेस कोणते येतात, इनडायरेक्ट सोर्सेस कोणते येतात, अर्थक्वेकच्या वेव्स कशा असतात, व्होल्कॅनोज काय आहे, क्रस्ट काय आहे, मॅन्टेल काय आहे, कोर काय आहे. म्हणजे काय की अर्थचं पूर्ण इंटरनल स्ट्रक्चर तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे आणि त्याच्यातले हे सगळे सबस्टिट्यूट पॉईंट आहेत आणि ह्या सबस्टिट्यूट पॉईंटला डिटेल अभ्यासायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रॉक्स, हा एक टॉपिक आहे. एक लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला पूर्ण सगळेच्या सगळे डिटेल असे घटक सांगतोय की जे तुम्हाला अभ्यासायचेच आहेत, की ज्यावर तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा मोस्टली प्रश्न येतातच आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा येणारच. मग त्यामुळे तुमच्या या सगळ्या संकल्पना व्यवस्थित पूर्ण असलेल्या पाहिजे. आलं लक्षात? बरं, मग आता इंटेरियर ऑफ अर्थचा टॉपिक जर बघायचा आहे तर हा तुम्हाला क्लास 7th मध्येही मिळेल, 11th मध्ये पण मिळणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला ज्या नेक्स्ट लेवल, आता कसं आहे की बेसिक्स म्हणजे अर्लियर स्टँडर्ड्समध्ये तुम्हाला यातला बेसिक डेटा कळेल, पुढच्या स्टँडर्ड्समध्ये तुम्हाला त्यातला एकदम डिटेल म्हणजे इन डेप्थ अप्रोच जो आहे हा या ठिकाणी अभ्यासायला मिळून जाईल. बरं, रॉक सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. मग यामध्ये तुम्हाला काय काय पॉईंट्स असतील, रॉक्स असेल, लँडफॉर्म्स असतील, रॉक्स अँड सॉईल असेल, टाईप्स ऑफ रॉक्स, इग्नियस असेल, सेडिमेंटरी असेल, मेटामॉर्फिक रॉक असेल आणि रॉक सायकल ही प्रोसेस काय असते, तर हे सगळे घटक तुम्हाला इथे अभ्यासायचे आहेत. मग ह्या पॉईंटमध्ये रॉक सिस्टीममध्ये हे सगळे घटक असणार आहेत की जे तुम्हाला क्लास 11thच्या NCERT फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफीमध्ये मिळून जातील. ठीक आहे सर. अजून सर पुढचे काही मेन टॉपिक्स आहेत की ज्यामध्ये आपण बघतो, जसं की अर्थक्वेक हा टॉपिक करावा लागणार, व्होल्कॅनो असेल, बरोबर की नाही. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्टिनेंट अँड ओशिन्स असेल, लँडफॉर्म्स इन इंडिया अँड अक्रॉस द वर्ल्ड, या गोष्टीही तुम्हाला करायच्या आहेत. जसं आता मग अर्थक्वेक बघितला तर त्यामध्ये वेव्स कशा असतात, पी वेव्स काय, एस वेव्स काय, बॉडी वेव्स काय असतात, सरफेस वेव्स काय असतात, शॅडो झोन काय असतो, टाईप्स ऑफ अर्थक्वेक कसे असतात, त्याचे इफेक्ट्स कसे असतात. ठीक आहे. वेव्ज रिलेटेड इन्फॉर्मेशन काय, स्केलिंग कसं होतं आहे, रिश्टर स्केल मापन काय असतं. सो हे त्याचे इन डिटेल पॉईंट्स झाले. व्होल्कॅनो अभ्यासायला गेलं की टाईप्स ऑफ व्होल्कॅनो, त्याच्या उद्रेक अनुसार प्रकार, कालावधी अनुसार प्रकार, बरोबर की नाही. मग त्यानुसार तुम्हाला व्होल्कॅनोचे टाईप्स बघावे लागतील. टाईप्सला सर्व्हिस तर बघा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघावे लागतील, त्याच्यानुसार तयार होणारे व्होल्कॅनोचे लँडफॉर्म्स कसे असतात ते तुम्हाला बघावं लागेल. मग झालं की आता हा जो अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोचा जो टॉपिक आहे हा कुठे मिळेल आम्हाला, तर 11th NCERT मध्ये मिळेल, 9th NCERT, 11th NCERT, यामध्ये विथ चॅप्टर नंबर सह दिलेलं आहे मी तुम्हाला. आलं लक्षात? सो हे मेंडेटरी आहे की तुम्ही NCERT मधून गेलंच पाहिजे जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर. इव्हन दो मग मराठी मीडियमचा विद्यार्थी असो किंवा इंग्लिश मीडियमचा असो, प्रयत्न केल्याने सगळ्या गोष्टी होणार आहेत, हे लक्षात घ्या. मग म्हणजे यामधून मला हे सांगायचं आहे की मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी कोणतीही या इंग्लिश कंटेंटची भीती बाळगू नका. जेव्हा तुम्ही या गोष्टी रेग्युलरली ऐकतात, वाचतात, बोलतात, तुम्हाला म्हणजे यूज टू होणार या गोष्टींना, तर अगदी हे सोपं वाटत असतंय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की असं कधीच होणार नाही आहे की तुम्ही राज्यसेवेची तयारी करतायत आणि तुम्हाला एखादंही इंग्लिश पुस्तक वाचावं लागणार नाही, असं होणार नाही. कारण काही रेफरन्सेस हे इंग्लिशमध्येच खूप चांगले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला ते वाचावेच लागतील. आणि काही रेफरन्सेस आहे की ज्यासाठी तुम्हाला इंग्लिश सोर्स शोधून भेटणार नाही. जसं मी सांगितलं की महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात, तर तिथे मात्र तुम्हाला मराठीच करावं लागेल. मग त्या मराठीला इंग्लिश मिडियमवाले विद्यार्थी काय करतील, त्या मराठीला इंग्लिश ट्रान्सलेट करून अभ्यासावं लागेल, बरोबर की नाही. सो ऑप्शन तोच असतोय. मग त्यामुळे बेटर ऑप्शन आहे की मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप सांगतोय, व्यवस्थित या स्टेप फॉलो करा. इव्हन दो तुम्ही इंग्लिश जरी वाचलं तरी तुम्हाला हे हळूहळू मराठी ट्रान्सलेट पण समजणारच आहे, यात काही अवघड गोष्ट नाही आहे. समजलं? ओके. आणि हे मी सुरुवातीला बेसिकच रेफरन्सेस दिलेले आहेत सगळे की जेणेकरून तुम्हाला NCERT मधून हे मिळेल. हे तर मी फक्त तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. आपल्यासाठी मेन उद्देश जो आहे तो हा आहे आजचा, कारण हे मेन टॉपिक आणि त्याचे हे सबस्टिट्यूट पॉईंट आहे, बरोबर की नाही. आता एखादा विद्यार्थी म्हणाल की सर सबस्टिट्यूट पॉईंट तर तुम्ही एवढे सांगितले पण ते कुठे मिळतील. सो तसं व्हायला नको म्हणून हे देऊन दिलेलं आहे की ऑलरेडी इथे तुम्हाला ते मिळून जातील. कळतंय? मग हळूहळू हे वाचून झाले की मेन रेफरन्सेसवर आले की तुम्हाला हे सगळे पॉईंट त्याच्यात अजून डिटेलमध्ये मिळून जातील. क्लिअर आहे? यामध्ये कोणतीही भीती बाळगू नका, हे मला सांगायचं आहे. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशिन, मग यामध्ये थेअरीज, त्याचे एव्हिडन्सेस, फोर्सेस ऑफ ड्रिफ्टिंग, प्लेट टेक्टॉनिक काय असतं, प्लेट बाउंड्री संकल्पना काय असते,
डायव्हर्जन, कन्व्हर्जन, ट्रान्सफॉर्मरी प्लेट बाउंड्रीज, हे सगळे टॉपिक तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्टिनेंट आणि ओसीनमध्ये करावं लागतात, ज्यामध्ये मग आता तुम्हाला हे सोर्सेस जे आहेत 9th आणि 11th NCERT तुम्हाला बघायला मिळणार आहे. इंडियाचा फिजिकल एन्व्हायरमेंटमध्ये ही टॉपिक मिळणार आहेत, त्यामुळे ते करायचे. लँडफॉर्म्स इन इंडिया अँड अक्रॉस द वर्ल्ड, की भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये कोणते लँडफॉर्म्स आढळतात. रिव्हर अँड लेक्स, माउंटेन्स अँड पीक्स आणि प्लॅटूस, की जगातल्या प्रमुख नद्या, सरोवर, पर्वतरांगा, मुख्य शिखर, पठारी प्रदेश भारतातले असतील किंवा बाहेरचे असतील. सो हा जो पॉईंट आहे हा कुठे तुम्हाला युजफुल ठरेल, त्यासाठी तुम्ही मॅप रीडिंग करणं गरजेचं राहणार आहे. मग तुम्ही ॲटलास, जो वर्ल्ड ॲटलास आहे, त्याला थोडं ऑब्झर्व करणं गरजेचं राहील. मग त्यानंतर तुम्हाला याच्यातलेच काही मिसलेनियस, म्हणजे याच्यात काही एक्स्ट्रा टॉपिक सांगतोय, की जे एक्स्ट्रा टॉपिक म्हणजे इम्पॉर्टंट आहे, पण ज्याला सॉर्ट आउट नाही करता येणार एका सेपरेट पॉईंटमध्ये. सो हे पॉईंट मात्र करावे लागतील. मग जसं की जिओमॉर्फिक प्रोसेसेस, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातले हे सगळ्या पॅटर्ननुसार मी जेव्हाही शिकवतो, तुमच्यापैकी जर काही जण बॅचेसमध्ये असतील त्यांना माहीत असेल की यातल्या सर्व मोस्ट ऑफ गोष्टी मी कव्हर केलेल्या असतात जेव्हा तुम्हाला शिकवतो तेव्हा, बरोबर की नाही. आता यात बघा, जसं की जिओमॉर्फिक प्रोसेसेस मध्ये इंडोजेनिक प्रोसेस काय असते, त्याच्यानंतर एक्झोजेनिक प्रोसेस काय असते. इंडोजेनिकमध्ये डायस्ट्रोफिझम काय आहे, ज्याच्यामध्ये ओरोजेनेसिस काय आहे, इपिरोजेनेसिस काय आहे, अर्थक्वेक काय आहे, प्लेट मुवमेंट कसं होतं, म्हणजे भूखंड निर्माणकारी हालचाली, पर्वत निर्माणकारी हालचाली काय असतात, भूकंप काय असतो, सडन मुवमेंट काय असतात, स्लो मुवमेंट काय असतात, हे सगळं सांगितलं जातं. आणि हे तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे मी आता हे नाही सांगत बसत की हे सगळं शिकवलं जातं आहे किंवा असं आहे, पण ऑलरेडी जे बॅचमध्ये आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे. पण मात्र जे आता स्वतः अभ्यास करतात त्यांना समजलं पाहिजे ना की कोणते कोणते टॉपिक करायचे. सो हे टॉपिक्स तुम्हाला परीक्षेसाठी करून द्यायचे आहेत. सो व्होल्कॅनिझममध्ये पॅसिफिक रिंग ऑफ फायर काय आहे, ही एक कन्सेप्ट आपण बघतो. एक्झोजेनिकमध्ये वेदरिंग कन्सेप्ट काय आहे, मास मुवमेंट मीन्स इरोजन प्रोसेस काय आहे, ट्रान्सपोर्टेशन काय आहे, त्याचं डिपॉझिशन कसं होतं. सो इरोजन प्रोसेसमध्ये लँडफॉर्म्स कोणते कोणते तयार होतात, जे बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन, डिपॉझिशन, इरोजनमुळे तयार होतील. सो ह्या सगळा कंटेंट तुम्हाला 11th NCERT फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफीमध्ये मिळेल. सोबत तुम्हाला बाकी रेफरन्सेसमध्येही मिळेल. लँडफॉर्म्स अँड देअर इव्हॉल्युशन हा एक मेन टॉपिक आहे. मग ह्या टॉपिकच्या संदर्भात त्याचे सबस्टिट्यूट पॉईंट काय येतात. इरोजनल लँडफॉर्म्स कोणते आहेत आणि डिपॉझिशनल लँडफॉर्म. इरोजनल म्हणजे क्षरण कार्याने तयार होणारे भूरूप आणि डिपॉझिशन म्हणजे निक्षेपणाचे भूरूप. मग हे कशा पद्धतीने होतात, यासाठीचे एजंट फॅक्टर कोणते आहेत. विंड आहे, सी वेव्ज आहेत, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ग्लेशियल्स आहेत, बरोबर की नाही, रिव्हर्स आहेत. तर यामुळे तयार होणारे लँडफॉर्म्स कोणते येतात ते आपण बघतो. तो टॉपिक तुम्हाला इथे करावा लागेल. म्हणजे भूरूप, त्यांची निर्मिती कोणत्या कारणाने होते, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स. सो 11th NCERT मध्ये हे तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट आहे क्लायमेटॉलॉजीचा पॉईंट. आता क्लायमेटॉलॉजी म्हणजे सर हवामानशास्त्राचा घटक झाला ना हा. मग या हवामानशास्त्राच्या घटकामध्ये मेन टॉपिक काय आहेत, सबस्टिट्यूट टॉपिक काय आहेत, त्याचं एक यादी आपण बघूया. मेन टॉपिक बघितलं तर कॉम्पोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर, स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर, सोलर रेडिएशन, हीट बॅलेन्स अँड टेम्परेचर. सो ह्या गोष्टी आपण इथे बघतो. सो कॉम्पोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर बघितलं तर गॅसेस, वॉटर व्हेपर, डस्ट पार्टिकल हे टॉपिक्स तुम्हाला त्यामध्ये करून घ्यावं लागतील. की ॲटमॉस्फिअरचे लेयर्स कसे आहेत ते तुम्हाला ॲज अ स्ट्रक्चरमध्ये बघावे लागतील. की एक्झोस्फिअर म्हणजे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर, त्याच्यामध्ये अल्टिट्यूड वर्सेस टेम्परेचर म्हणजे अल्टिट्यूडनुसार टेम्परेचरमध्ये काय चेंज होतो त्याबद्दलचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील. सो हा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे हा तुम्हाला मिळेल 7th, 9th, 11thच्या NCERTमध्ये हे तुम्हाला मिळेल. आलं लक्षात. या सगळ्या NCERTमध्ये हे अभ्यासायला मिळून जाणार. सोलर रेडिएशनबद्दल जर बघितलं की सोलर रेडिएशन, हीट बॅलेन्स अँड टेम्परेचर. मग यामध्ये तुम्हाला दिसेल इन्सोलेशन, ॲफिलोयन, पेरिहेलियन, त्याच्यानंतर व्हेरिएबिलिटी ऑफ इन्सोलेशन्स ॲट सरफेस ऑफ द अर्थ, डे, सीझन्स, इयर, रोटेशन ऑन ॲक्सिस, अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ सनरेज, लेंथ ऑफ द डे, ट्रान्सपरन्सी ऑफ ॲटमॉस्फिअर, कन्फिगरेशन ऑफ लँड अँड द टर्म ऑफ इट अफेक्ट ॲसेट्स.
आता यामध्ये तुम्हाला दिसेल की याच्या इट्स ॲस्पेक्ट्स काय काय आहेत आणि ऑल सगळ्या गोष्टी म्हणजे सोलर रेडिएशन काय, हीट बॅलन्स काय, टेम्परेचर काय, ह्या कन्सेप्ट रिलेटेड सराउंडिंग काय काय करायचं आहे त्याचा पूर्ण डेटा दिलेला आहे. मग हे तुम्हाला मिळणार आहे 11th NCERTच्या रेफरन्सेसमध्ये हे तुम्हाला इन डिटेल मिळून जाईल. देन आहे हीट बॅलन्स. हीट बॅलन्स संदर्भात पण कंटेंट करायचं आहे, टेम्परेचर पण तुम्हाला अभ्यासायचं आहे. मग या हीट बॅलन्स अँड टेम्परेचरमध्ये हीट बॅलन्समध्ये तुम्हाला हीटिंग अँड कूलिंग ऑफ ॲटमॉस्फिअर अभ्यासायचं आहे. सोबत अजून एक आहे रेडिएशन अँड हीट बजेट टॉपिक आहे. आता हीटिंग अँड कूलिंग जर बघितलं तर तुम्हाला 3 प्रोसेस कंडक्शन, कन्व्हेक्शन, ॲडव्हेक्शन अभ्यासायचं आहे. रेडिएशन आणि हीट बजेटमध्ये अल्बेडो इफेक्ट बघायचा आहे, शॉर्ट वेव्ह रेडिएशन आणि लॉंग वेव्ह अर्थ रेडिएशन बघायचं आहे. सो हे टॉपिक जे आहेत हे तुम्हाला करायचे आहेत. सिमिलरली टेम्परेचर या कन्सेप्ट रिलेटेड फॅक्टर्स कंट्रोलिंग द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन आणि ज्यामध्ये एडियाबॅटिक लॅप्स रेट, लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन या 2 कन्सेप्ट तुम्हाला या टेम्परेचरमध्येच करायच्या. म्हणजे तापमान ही संकल्पना ज्यावेळेस तुम्ही अभ्यासतात तर त्यात या सर्व गोष्टींचा समावेश येतो, समजते. आणि हे तुम्हाला मिळणार आहे 11th NCERT फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी मध्ये. त्याच्यानंतर असणार आहे ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशन अँड वेदर सिस्टीम. सोबतच अजून एक टॉपिक आहे की जनरल सर्क्युलेशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. मग हे टॉपिक आहेत, मेन टॉपिक आहेत. त्याचे सबस्टिट्यूट टॉपिक असणार आहे की ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशन अँड वेदर सिस्टीममध्ये तुम्हाला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर बेल्ट आणि विंड सिस्टीम अभ्यासायची आहे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर अभ्यास आहे, व्हर्टिकल व्हेरिएशन ऑफ प्रेशर, ऊर्ध्व पद्धतीने व्हेरिएशनमध्ये प्रेशरमध्ये कसं व्हेरिएशन होतं आहे, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेशर कसं आहे, वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ सी लेवल्स प्रेशर कसं आहे. सो या संकल्पना तुम्हाला त्यात अभ्यासाव्या लागतील की जे इन डिटेल असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला अजून बघायचं आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग द वेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ इट्स. असे कोणते घटक आहे की जे वाऱ्यांची गती आणि त्याच्या ताकदीवर परिणाम करत असतात. मग यामध्ये प्रेशर ग्रॅडियंट फोर्स काय येतो, फ्रिक्शनल फोर्सेस काय आहेत, कोरिओलिस फोर्स कसं काम करतो, प्रेशर आणि विंड काय आहे, मीन्स सायक्लोन्स, अँटी सायक्लोन स्ट्रक्चर जे आहेत हे कसे निर्माण होतात हे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, जे तुम्हाला यामध्ये अभ्यासायचं आहे याचा तुम्ही विचार करून ठेवा. ठीक आहे, ओके. सो समजतंय तुम्हाला राईट की मी काय सांगतोय यामध्ये किंवा यातले इम्पॉर्टंट घटक काय आहेत. बरं सर हे कुठे मिळेल आम्हाला. बरं हा पण एक टॉपिक आहे जनरल सर्क्युलेशन, ज्यामध्ये तुम्हाला लॅटिट्यूडनल व्हेरिएशन ऑफ ॲटमॉस्फिअरिक हिटिंग, इमर्जन्स ऑफ प्रेशर बेल्ट की प्रेशर बेल्ट कसे तयार होतात, मायग्रेशन ऑफ बेल्ट्समध्ये कसं मुवमेंट होत असतं. मेनली हे मुवमेंट जे आहेत हे इक्वेटोरियल पार्ट जवळ तुम्हाला जास्त दिसून येतं. मग हा पार्ट तुम्हाला 9th NCERT मध्ये मिळून जाणार. देन आहे पॅटर्न ऑफ प्लॅनेटरी विंड्स की प्लॅनेटरी ग्रहीय वारे जे ते कसे असतात, काय असतात. सर्क्युलेशन ही एक संकल्पना असणार आहे, सर्क्युलेशन. ठीक आहे, मग ह्या सगळ्या कन्सेप्ट्समध्ये पॅटर्न ऑफ प्लॅनेटरी विंड्समध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशियन, रोटेशन ऑफ द अर्थ, त्याच्यानंतर जिओस्ट्रॉफिक विंड्स, जेट स्ट्रीम आणि ज्याला रोजबी वेव्ज म्हटलं जातं ही एक कन्सेप्ट. मेजर जेट स्ट्रीम्स कोणते, सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम, पोलर जेट स्ट्रीम, एअर मासेसची संकल्पना, एअर मासेस काय असतात, ते कसे काम करतात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळे घटक जे आहेत हे तुम्हाला 9th आणि 11th NCERT मध्ये मिळून जातील. सिमिलरली सर सर्क्युलेशन कन्सेप्ट सिम्प्लिफाईड द ग्लोबल सर्क्युलेशन. मग यामध्ये तुमचे हॅडली सेल काय आहे, फेरल सेल काय आहे, सीजनल विंड्स, लोकल विंड्स, लँड अँड सी ब्रिजेस, माउंटेन अँड व्हॅली ब्रिजेस, एअर मासेस, फ्रंट्स, एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स, थंडर स्टॉर्म, टॉर्नॅडोज, या पर्टिक्युलर ओव्हरऑल कन्सेप्ट जे आहेत या सर्क्युलेशन या पार्टमध्ये इन्व्हॉल्व असतात, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळं कव्हर करावं लागतं. जे की यामध्ये बघा हिडन गोष्टी आहेत, नुसतं सर्क्युलेशन दिलेलं आहे किंवा पॅटर्न ऑफ विंड्स दिले तर कळत नाही ना की काय करायचंय. सो म्हणून तुम्हाला हे सगळं डिटेल पॉइंट देतोय. मग हे 7th 11th NCERT मध्ये बघायला मिळेल आणि GC लिऑंग या फिजिकल जिओग्राफीच्या बुक्समध्येही तुम्हाला हे टॉपिक जे आहेत हे मिळून जातील. ठीक आहे. देन आहे वॉटर इन ॲटमॉस्फिअर. वॉटर इन ॲटमॉस्फिअर आणि वॉटर इन द ॲटमॉस्फिअर मधले हे सगळे पॉइंट्स तुम्हाला करायचे. काही मेन पॉइंट आहे
काही त्याचे सबस्टिट्यूट पॉईंट. आता मेन पॉईंट कसा येतोय बघा, वॉटर इन ऍटमॉस्फिअर म्हटलं, बाष्प, प्रेसिपिटेशन, ह्युमिडिटी, ऍब्सोल्यूट काय असते, रिलेटिव्ह काय असते, सॅच्युरेशन काय, ड्यू पॉईंट काय. म्हणजे काय झालं, या एकंदरीत बेसिक कन्सेप्ट सर्व या ठिकाणी ऍड ऑन झाल्या. इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन ही एक प्रक्रिया आली. मग यामध्ये तुमचं ड्यू, फ्रॉस्ट अँड फॉग अँड मिस्ट हे अभ्यासावं लागेल. हा जो पार्ट आहे हा सेक्शन तुम्हाला 11th NCERT मध्ये मिळेल, जो की फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी आहे. इव्हॅपोरेशन कंडेन्सेशन नंतर तुमचं येतोय क्लाउड्स. मग क्लाउड्सच्या रिलेटेड टाइप्स काय आहेत, म्हणजे हाय लेवलला कोणते आहेत, मिडल लेवलला कोणते आहेत, लो लेवलला कोणते आहेत, व्हर्टिकल डेव्हलपमेंट होणारे कोणते आहेत, जसं क्युमुलस आणि क्युमुलोनिंबस हे व्हर्टिकल शेपमध्ये असलेले क्लाउड्स असतात. सो कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत त्यांच्या, कोणत्या लेवलला आढळतात, सो सराउंडिंग सगळ्या डिटेल्स गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि हे तुम्हाला 11th NCERT मध्ये आणि GC लिऑंग यांच्या फिजिकल जॉग्राफी रेफरन्समध्ये मिळेल. वॉटर इन द ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेसिपिटेशन. मग प्रेसिपिटेशन मध्ये रेनफॉल काय असतो, स्नोफॉल, स्लीट, हेलस्टॉर्म हे सगळ्या गोष्टी. आणि टाइप्स ऑफ रेनफॉल मध्ये कन्व्हेक्शनल रेनफॉल, ओरोग्राफिक रेनफॉल, सायक्लोनिक रेनफॉल आणि त्याचं वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे पॉइंट्स आपण करतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला हे समजायला पाहिजे की वॉटर इन द ऍटमॉस्फिअर मध्ये काही अजून सबस्टिट्यूट पॉइंट आहे आणि त्याचे अजून सबस्टिट्यूट पॉइंट आहे की जे या पर्टिक्युलर चार्टनुसार तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायला मिळतील. होप सो तुम्हाला हे माझं मी जे सांगतोय हे पूर्ण स्ट्रक्चर लक्षात येतंय व्यवस्थित. एम आय राईट? ठीक आहे. आणि हे सगळे 11th NCERT मध्ये आहे. देन आहे इम्पॉर्टंट क्लायमेटिक फिनॉमिनास, जे महत्वाचे काही हवामानाचे घडामोडी असतील. सोबत मग वर्ल्ड क्लायमेट रिजन आपण या ठिकाणी बघत असतो. जसं की आता इथे जर तुम्ही बघितलं तर ENSO अँड ला नीना, त्याच्यानंतर IOD, पोलर व्हर्टेक्स या संकल्पना असतात की जे IMD आणि अर्थ सायन्सेस मिनिस्ट्री वेबसाईटवर तुम्हाला याचा डेटा मिळून जातो, किंवा तुम्हाला रेफरन्सेसमध्येही तुम्हाला हे कंटेंट डायरेक्टली डिटेलमध्ये सॉर्ट आउट करून दिलेले असतात. त्यात काही टेन्शन नाही. मग वर्ल्ड क्लायमेटिक झोन बघितलं तर हॉट आणि वेट काय आहे, त्याच्यानंतर ट्रॉपिकल कोणते येतात, ट्रॉपिकल ज्याला मरीन क्लायमेट म्हणतो, सॅवाना क्लायमेट आहे, हॉट डेझर्ट आहे, वॉर्म टेम्परेट रिजन आहे. आता हे काय आहे, हे पूर्ण जागतिक हवामान विभाग आहे. लक्षात घ्या, हे सगळेच्या सगळे जागतिक हवामान विभाग आहेत. आणि हे सगळे जागतिक हवामान विभाग तुम्हाला इन डिटेल बघायचे आहेत, ज्याचा पूर्ण सविस्तर आढावा तुम्हाला लागेल. मग यामध्ये GC लिऑंग या रेफरन्सेस मधून तुम्हाला हे करता येणार. मग यामध्ये वॉर्म टेम्परेट ईस्टर्न, ज्याला आपण मार्जिन म्हणू शकतो, कूल टेम्परेट वेस्टर्न मार्जिन म्हणतोय, कूल टेम्परेट कॉन्टिनेंटल, कूल टेम्परेट ईस्टर्न, आर्टिक, पोलर क्लायमेट. सो हे सगळे क्लायमेटिक रिजन तुम्हाला अभ्यासायचे. यामध्ये त्याचा प्रत्येकाचा एक वेगवेगळं कॅरेक्टरिस्टिक्स पण असणार आहे, मग ते तुम्हाला अभ्यासावं लागेल. मग नंतरचा पॉइंट येतो तो म्हणजे ओसिनोग्राफी, ज्याला महासागराशी संबंधित तुम्हाला सर्व माहिती अभ्यासायची आहे, ज्यात तुम्हाला ओसिन्स या एका टॉपिक मध्ये त्याचे सबस्टिट्यूट अनेक सारे घटक आहेत. मग यामध्ये तुम्हाला डिव्हिजन ऑफ ओसिन फ्लोअर करावं लागेल, कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, अबायझल राईज, अबायझल प्लेन, त्याच्यानंतर तुम्हाला ओसिनिक ट्रेंचेस, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यानंतर मायनर रिलीफ फीचर जसं मिड ओसिनिक रिज असतात, सी माउंट्स असतात, सबमरीन कॅनियन्स असतात, त्याच्यानंतर ग्युयोट्स असतात. सो हे तुम्हाला कन्सेप्ट जे आहेत या मायनर काही असे फीचर्स आहेत या ओसिनोग्राफीचे, ते तुम्हाला करावे लागतील. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ ओसिन वॉटर ही संकल्पना, यामध्ये व्हर्टिकल फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन. मग असे कोणते फॅक्टर आहेत तर लॅटिट्यूड आहे, त्याच्यानंतर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, प्रिव्हेलिंग विंड्स आहेत, ओसिनिक करंट्स आहेत. हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन मध्ये थर्मोक्लाइन लेयर्स आपल्याला बघायला मिळतात, सरफेस लेअर, मिडल लेअर आणि थर्मोक्लाइन आणि डीप लेअर असे 3 लेअर आहेत. सॅलिनिटी ऑफ ओसिन वॉटर, मग या सॅलिनिटीवर परिणाम करणारे घटक कोणते येतात ते तुम्हाला करावे लागतील, सगळेच्या सगळे कॉम्पोनंट करायचे आहेत. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ सॅलिनिटी कसं होत असतंय. आता ह्या सगळ्या ओसिनोग्राफीचे हे सगळे टॉपिक तुम्हाला NCERT फंडामेंटल फिजिकल जॉग्राफी मध्ये पण मिळतील, आणि सोबत जे अदर रेफरन्सेस तुम्ही वाचणार त्यातही हे सगळे टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे आहेतच, हे लक्षात असू द्या. हे जॉग्राफीचे मी तुम्हाला अगदी कोर पॉइंट सांगतोय मित्रांनो, की जे तुम्हाला एक्झामसाठी प्रिलिम आणि मेन्सच्या दृष्टीने करावेच लागणार आहेत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे,
बरं, मग नंतर आपण बघतो मोमेंट ऑफ ओसिन वॉटर. मोमेंट ऑफ ओसिन वॉटर मध्ये तुम्हाला दिसेल फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मोमेंट. मग ज्यामध्ये तुम्हाला असे कोणते कोणते घटक आहेत की जे महासागराच्या हालचालीसाठी परिणाम करतात. मग ज्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर, सॅलिनिटी, डेन्सिटी, सन आणि मून यांचा कसा त्यावर इम्पॅक्ट होतो, मोशन कसं आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल करंट्स कसे काम करतात, रिलेशन बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि टाइड्स काय आहेत, म्हणजे ज्यामध्ये आपण टायडल करंट्स अँड टाइप्स ऑफ टाइड ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की म्हणजे भरती ओहोटीचे प्रकार कोणते आहेत आणि भरती ओहोटीमुळे पाण्याची हालचाल कशी होते, त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स यामध्ये आहेत. आलं लक्षात सर्वांना? येस. त्यानंतर आहे ओसिन करंट्स, महासागराचे प्रवाह. मग यामध्ये सरफेस करंट, डीप वॉटर करंट, करंट बेसेस ऑन डेप्थ, ज्यामध्ये तुम्हाला अजून एक पॉइंट आहे कोल्ड आणि वॉर्म करंट बेस ऑन टेम्परेचर, आणि मेजर ओसिन करंट्स ऑफ द वर्ल्ड की जे काही मोठे परिणाम दर्शवतात. मग हे कुठे बघायला मिळेल? जेव्हा तुम्ही महासागराचे प्रवाह बघतात त्याचमध्ये तुम्हाला मिळून जाईल, जो टॉपिक तुम्हाला मिळणार आहे 11th NCERT मध्ये. मी चॅप्टर नंबर पण दिलेला आहे बरं का, म्हणजे तुम्ही हेही बघू शकतात, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये, पण डायरेक्ट टू द पॉइंट जाऊ शकतात तुम्ही. ठीक आहे. पुढचा पॉइंट आपण बघतो तो म्हणजे बायोजिओग्राफी, जैवभूशास्त्र, जैवभूगोल. आलं लक्षात? मग बायोजिओग्राफी मध्ये कोणते टॉपिक येतात? सॉइल येतो, नॅचरल व्हेजिटेशन्स, वाईल्ड लाईफ, हे सगळे टॉपिक आहेत यामध्ये. मग सर सॉइल टॉपिक मध्ये काय येतंय? सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स, फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर सॉइल फॉर्मेशन, स्टेजेस ऑफ सॉइल फॉर्मेशन, सॉइल फॉर्मिंग प्रोसेस, सॉइल प्रोफाइल, सॉइल होरायझन, सॉइल क्लासिफिकेशन, सॉइल इरोजन अँड कन्झर्वेशन. सो हे तुम्हाला पॉइंट्स यामध्ये करायचे. म्हणजे हा मेन टॉपिक झाला, हा त्याचे सब टॉपिक झाला. सॉइल रिलेटेड पॉइंट कुठे मिळेल? 11th NCERT मध्ये मिळून जाईल. नॅचरल व्हेजिटेशन, नैसर्गिक वनसंपत्ती, टाइप्स ऑफ अ फॉरेस्ट अँड देअर डिस्ट्रीब्युशन, की जंगलचे प्रकार कोणते, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट कसं आहे, हे सगळे पॉइंट. सिमिलरली वाईल्ड लाईफ बद्दल फ्लोरा अँड फोना, प्राणी आणि वनस्पती, मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन, टाइप्स वगैरे या सगळ्या गोष्टी. हा जो पार्ट आहे हा तुमचा 9th, 10th, 11th NCERT चे 2 रेफरन्सेस आहेत, फंडामेंटल ऑफ फिजिकल आणि इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट. तर या सगळ्या चॅप्टर्स मध्ये किंवा या सगळ्या रेफरन्सेस मध्ये तुमचा हा पॉइंट इथे कव्हर होतो, ज्याचा थोडासा कनेक्शन इन्व्हायरमेंटशीही जोडता येतो. त्यामुळे तुम्हाला हा पॉइंट इथे अभ्यासणं आवश्यक राहील. पुढे आहे इकॉनॉमिक जिओग्राफी. हा आहे आर्थिक भूगोलाचा घटक. तुम्हाला आता सगळे घटक कव्हर करतोय बरं का मी, हे लक्षात घ्या. आर्थिक भूगोलामध्ये तुम्हाला मिनरल रिसोर्सेस अभ्यासायचे आहेत. याला आर्थिक भूगोलामध्येच कन्सिडर केलं जातं. मग डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल्स कसं आहे, इम्पॉर्टंट मायनिंग रिजन्स कोणते आहेत, इंडियामध्ये मिनरल्स आढळणाऱ्या साइट्स कोणत्या आहेत, लोकेशन कोणते आहेत, मीन्स डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन, इंटरनॅशनल ट्रेड, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक मिनरल्सच्या संदर्भातली तुम्हाला ही माहिती अभ्यासायची आहे. आणि यासाठी आपण कन्झर्वेशनच्या बाबतीत काय विचार करतोय तो एक पॉइंट इथे करायचा आहे, आणि हे तुम्हाला 8वी आणि 10वीच्या NCERTs मध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर एनर्जी रिसोर्सेस, मिनरल्सच्या नंतर दुसरा पॉइंट येतो तो म्हणजे एनर्जी रिसोर्सेसचा. प्रोडक्शन ऑफ कन्व्हेक्शनल एनर्जी, रिझर्व्स अँड रिसोर्सेस ऑफ एनर्जी. मग यामध्ये तुमचं कोल आणि पेट्रोलियम हे 2 प्रमुख घटक. मग कोलमध्ये नेचर ऑफ ओरिजिन, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएंट ऑफ काइंड ऑफ कोल्स, कोल फील्ड्स कोणत्या आहेत, कोल प्रोडक्शन किती आहे, बाय प्रोडक्ट्स कोणते येतात आणि कन्झर्वेशन साठी काय करता येईल. पेट्रोलियम मध्ये नेचर अँड ज्याला प्रॉपर्टीज ऑफ पेट्रोलियम, ओरिजिन अँड रिकव्हरी, एक्सप्लोरेशन आणि पेट्रोलियम रिफायनिंग, पेट्रोलियम रिझर्व्हच्या बद्दलचं इन्फॉर्मेशन तुम्हाला अभ्यासावी लागेल. सोबत नॅचरल गॅस रिझर्व्स आणि त्याचं प्रोडक्शन, हायड्रो इलेक्ट्रिसिटी संबंधित माहिती, ॲटॉमिक एनर्जी संबंधित माहिती आणि त्याचे सबस्टिट्यूट पॉईंट, जसे की डिस्ट्रीब्युशन आहे, वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन कसं आहे, युरेनियमचं प्रोडक्शन ऑफ युरेनियम, थोरियम कसं आहे की जे ॲटॉमिक एनर्जीसाठी लागत असतं. सो हा जो पार्ट आहे हा तुमचा या मिनरल्स गोष्टींशी कनेक्ट होतो. मग हे तुम्हाला बघायला मिळणार आहेत 8वी, 10वी, 12वी NCERT, 8वी आणि 10वीच्या NCERT मध्ये विथ द चॅप्टर नंबर रेफरन्सेस तुम्हाला सांगितलंय. कळतंय? सो या गोष्टी तुमच्या इथे बेसिक फाउंडेशन मध्ये एकदा जर कव्हर झाल्या ना, तुम्ही यातले जे मेन रेफरन्सेस आहेत ना, मग ते जेव्हा वाचणार तुम्हाला हे सगळे पॉइंट पुन्हा त्यातही मिळणार आहे आणि त्यातूनही करायचे आहेत.
समजतंय? ओके. सो पुढच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये आपण बघतोय की या एनर्जीमध्ये एनर्जी रिसोर्सेस, इंडस्ट्रियल डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्यामध्ये. मग आता यातले सब पॉइंट काय येतात? नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी, यामध्ये मग तुमचं प्रोडक्शन असेल, सोलर एनर्जी, विंड एनर्जी वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी की जे नॉन कन्व्हेन्शनल मध्ये आहे. काही पॉइंट्स कन्व्हेन्शनल मधले पण आहेत आणि काही नॉन कन्व्हेन्शनल मधले पण आहेत, राईट. सो एनर्जी रिसोर्सेस मध्ये दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. मग यामध्ये इंडस्ट्रियल डिस्ट्रीब्युशन मध्ये आयर्न अँड स्टील, टेक्सटाईल, केमिकल, ॲग्रो, त्याच्यानंतर तुमचं पेपर इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, पेट्रोलियम इंडस्ट्री. सो या सर्व इंडस्ट्री त्यांचं इसेन्शियल कंडिशन, लोकेशन, डेव्हलपमेंट, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर्स, हे सगळे घटक तुम्हाला याचे सबस्टिट्यूट पॉइंट करायचे. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीचा पॉइंट अभ्यासताना विथ ह्या रेफरन्सेसनेच तो अभ्यासायचा आहे. म्हणजे एका समजा टेक्सटाईल इंडस्ट्री घेतलं तर त्याची कंडिशन काय, लोकेशन कुठे, डेव्हलपमेंट कसं, डिस्ट्रीब्युशन कसं, बरोबर की नाही. मग त्याच्यामध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते येतात. सो ह्या रिलेटेड तुम्हाला हे पूर्ण इन्फॉर्मेशन अभ्यासायची आहे. याला खरं डिकोडिंग म्हटलं जातं अभ्यासक्रमाचं, आणि हे तुम्हाला सहजासहजी काही कुठे लगेचच मिळत नाही, हे लक्षात घ्या. या पर्टिक्युलर पॉइंट ऑफ व्ह्यूला तुम्ही व्यवस्थित इलॅबरेट करून अभ्यासणं गरजेचं असतं. आणि नवीन विद्यार्थी असतो त्याला काय कळणार आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये मी काय अभ्यासायचं आणि कोणता पॉईंट मला कुठे मिळणार आहे. मी इनिशियली तुम्हाला हे विथ प्रूफ का देतोय की हे कुठे मिळणार आहे, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल की कोणताही आयोगाचा जो सिलेबसचा पॉइंट आहे हा बाहेरचा नसतो. हे आपल्याला ऑलरेडी व्यवस्थित सगळं काही मिळतंय, फक्त आपण त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करून अभ्यासणं गरजेचं असतंय, राईट. सो हे तुम्हाला समजते. मग यामध्ये इंडस्ट्रियल रिजन्स, मग इंडस्ट्रियल रिजन्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स, प्रिन्सिपल ऑफ इंडस्ट्रियल रिजन इन द वर्ल्ड, इंडियाचे आणि वर्ल्डचे दोन्ही पॉइंट आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीज अभ्यासणार, मी ऑलरेडी जसं सांगितलंय तुम्हाला विथ महाराष्ट्र रेफरन्सेसच असेल. मग त्यासाठी महाराष्ट्र रेफरन्ससाठी द मेगा स्टेट ऑफ महाराष्ट्र हा AB सौदींचं पुस्तक तुम्हाला वापरावं लागेल. ठीक. आता इथे जसं आपण बघतोय की हे पॉइंट कुठे मिळतील, 8वी, 10वी, 12वीचे NCERT रेफरन्समध्ये तुम्हाला हे सगळे पॉइंट्स मिळतील. पुढे आहे ऍग्रिकल्चर. त्याच्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन. हे सगळे पॉइंट आपण जे बघतोय हे कशाशी संबंधित आहे, हे इकॉनॉमिक जिओग्राफीशी संबंधित आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. आणि काही एक्स्ट्रा डेटा पाहिजे असेल तर तुम्ही काही वेबसाईट किंवा करंट अफेअर्स मधून सुद्धा यामध्ये गोष्टी ऍड करू शकतात. आता ऍग्रिकल्चर म्हटलं तर लँड रिसोर्सेस आहे, त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप्स अँड कंडिशन्स आहेत. मग आता लँड रिसोर्सेस मध्ये लँड यूज, कॅपेबिलिटी, कॉजेस, इम्पॅक्ट, स्टेप्स, सस्टेनेबल लँड मॅनेजमेंट, हे सगळे कॉम्पोनंट वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी माहिती असणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला त्या अप्रोचने कव्हर करावं लागेल. सिमिलरली प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप्स जर बघितलं अँड कंडिशन फॉर ग्रोथ, मग क्रॉप्स कोणते येतात जे की आपण इम्पॉर्टंट क्रॉप्स बघतो, व्हीट आहे, राईस आहे, मेज आहे, बार्ली आहे, ब्रेवरेजेस आहे, टी आहे, कॉफी आहे, टोबॅको, हे सगळे घटक. कंडिशन्स ऑफ ग्रोथ मीन्स काय, त्याच्या व्हरायटीज कोणत्या येतात, कल्टिवेशनचं मेथड काय, प्रोडक्शन पॅटर्न काय, आणि यांचा काही आंतरराष्ट्रीय आपला व्यापार वगैरे होतो का, या गोष्टीची माहिती. मग हे कुठे मिळतंय, 8वी, 10वी, 12वीचा NCERT. ट्रान्सपोर्टेशन बद्दल रोड, रेल, एअर आणि इनलँड वॉटरवेज. मग यामध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुम्हाला याही गोष्टी असतात, बट यात मोस्टली जे प्रश्न येतात ना हे रेल्वे आणि रोड आणि रेल्वे संबंधितच येतात. जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ना हे रोड आणि रेल्वेवर येतात. पण उगाच आपण अर्धवट माहिती अभ्यासून ठेवायची तो आपल्याला प्रॉब्लेम होतो. बेटर ऑप्शन आहे की तुम्ही एअर आणि इनलँड पण वॉटरवेजचा माहिती अभ्यासून ठेवा. आलं लक्षात, म्हणजे उगाच चुकायला नको ना. समजा यात कदाचित प्रश्न आलाच आणि आपणच त्यामध्ये तो पॉइंट सोडून दिलेला असेल तर प्रॉब्लेम आपल्याला होईल. आलं लक्षात. मग यामध्ये इम्पॉर्टंट नॅशनल हायवे वगैरे, रेल्वे नेटवर्क, हे तुम्हाला अभ्यासावं लागेल आणि हे तुम्हाला ॲज अ रेफरन्सेस मधूनही मिळेल. म्हणजे सांगायचा माझा मिनिंग हा आहे की आजचा हा सेशन जो का बघतोय आपण, कारण नवीन विद्यार्थ्यांना हे लगेच समजणार नाही. त्यामुळे हे सगळं थ्रू आउट पॉइंट जर तुमच्या समोर असतील तर यातून तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल, इझी जाईल, राईट. ओके. मग त्याच्यानंतर येतो सर सोशियल जिओग्राफीचा पॉइंट, की सोशियल जिओग्राफी अभ्यासायचं आहे तर सोशियल जिओग्राफीमध्ये काय अभ्यासावं लागतं. मग सोशियल जिओग्राफीमध्ये तुम्हाला डेमोग्राफी अभ्यासावं लागतं. मग डेमोग्राफीमध्ये काय येतं, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन. मग यामध्ये फॅक्टर्स ऑफ पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, मग फिजिकल फॅक्टर, सोशियल फॅक्टर, डेमोग्राफिकल फॅक्टर,
वर्ल्ड पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, पॉप्युलेशन डेन्सिटी, डिटर्मिनंट्स ऑफ पॉप्युलेशन, सेन्सस रिपोर्ट, या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार. आलं लक्षात? एज कॉम्पोजिशन काय, पॉप्युलेशन पिरॅमिड्स काय असतात, सेक्स कॉम्पोजिशन काय, लिटरसी काय आहे. सो एकंदरीत सेन्सस रिलेटेड डेटा आणि पॉप्युलेशन रिलेटेड डेटा की जो यामध्ये या सर्व व्हेरियस कॉम्पोनंट्सला कव्हर करेल. नुसतं सोशल जॉग्राफी बघितलं आणि त्यातून मला सगळे टॉपिक मिळाले असं कधीच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या प्रोसेसनेच जावं लागणार आहे. दिस इज द प्रोसेस. जेव्हा तुम्ही हे सगळे टॉपिक कव्हर करणार, यू आर वन ऑफ द वन की जे तुम्ही म्हणू शकणार की तुमचा पूर्ण जॉग्राफीचा अभ्यासक्रम व्यवस्थित कव्हर झालेला आहे. अभ्यासक्रम कम्प्लीट कधीच होत नाही, पण कव्हर तर करू शकतो ना आपण. यातले मॅक्झिमम पॉइंट्स तुम्ही रिडिंग करून कव्हर केले तर आउटपुट चांगलाच आहे, वाईट काहीच नाही त्यामध्ये. मग तुम्हाला हे कंटेंट मिळणार 12th NCERT ह्युमन जॉग्राफी आणि इंडियन पीपल अँड इकॉनॉमी मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट मग पॉइंट येतो इंडियन फिजिकल जॉग्राफीचा. भारताचा प्राकृतिक भूगोलाशी संबंधित काय काय अभ्यासायचं आहे. मग यात तुम्हाला काही कंटेंट बघायला मिळतो. मग आता याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर आणि फिजिओग्राफी बघतो इंडियाच्या रिलेटेड. आता हा जो पॉइंट आहे हा इंडियाची रिलेटेड तुम्हाला सांगतोय आणि विथ रेफरन्स टू सेम पॉइंट तुम्ही फिजिकलचा अप्रोच ठेवणार तर तो महाराष्ट्राचाही ठेवा. म्हणजे महाराष्ट्राबद्दल पण तुम्हाला अशाच पद्धतीने डिटेल स्ट्रक्चर करायचंय आणि भारताच्या संबंधित सुद्धा. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला इथे इंडियाचा पॉइंट जो देतोय तर इंडियाचं लोकेशन काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. इंडियाचं लोकेशन कुठे कसं पद्धतीने आहे, म्हणजे स्थान आणि विस्तार ज्याला म्हणतो ना की मेनलँड, ओसिन्स, त्याचं एक्सटेन्शन कसं आहे. मग तुम्हाला हे 9th आणि 12th NCERT मिळेल. स्ट्रक्चर कसं आहे, पेनिन्सुलर ब्लॉक कसा आहे, हिमालया कसं आहे, माउंटेन्स कसं आहे, इंडो गँजेस ब्रह्मपुत्रा प्लेन कसं आहे. त्याच्यानंतर फिजिओग्राफीमध्ये तुम्हाला उत्तरी पर्वतरांगा कशा आहेत, ईशान्य भारतातल्या कशा आहेत, नॉर्दर्न प्लेन, पेनिन्सुलर प्लॅटू, इंडियन डेझर्ट, इंडियन कोस्टल प्लेन आणि आयलँड्स. सो हे जे काही टॉपिक्स आहेत ना हे तुम्हाला 3 स्टेजमध्ये म्हणजे 9th 12th या NCERT मधून आणि मेन रेफरन्सेस मधून तुम्हाला याचं थ्रूआउट इन्फॉर्मेशन इन डिटेल मिळणार आहे सविस्तर. मात्र तुम्ही कन्फ्यूज नका हो की सर इंडियन फिजिकल जॉग्राफी अभ्यासायचे तर काय अभ्यासायचंय. कन्फ्यूज नाही व्हायचं, त्याचे ऑलरेडी टॉपिक्स मी तुम्हाला दिलेले आहेत. सेम अजून ड्रेनेज सिस्टीम बद्दल जेव्हा तुम्ही अभ्यास करतात ना तर ड्रेनेज सिस्टीम मध्ये तुम्हाला 2 पॉइंट्स बघायचे आहेत, मेनली हिमालयन आणि पेनिन्सुलर. आणि त्यातून अजून पॉइंट्स बघितले तर स्मॉलर रिव्हर फ्लोईंग जे की पश्चिमेला येतात म्हणजे जे वेस्टर्न घाटवरून उगम पावतात आणि स्मॉल रिव्हर्स फ्लोईंग टुवर्ड्स द ईस्ट की जे पूर्व भागामध्ये सुद्धा जातात, असे काही नद्यांची रचना. मग हिमालयन ड्रेनेजचे सोर्सेस काय, त्याचे उपनद्या, त्याचे ट्रिब्युटरीज काय, डॅम्स कोणते, इरिगेशन कोणते, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स कोणते. मग ह्या संबंधित माहिती जशी भारताची अभ्यासतायत, पेनिन्सुलर रिजन बघताना महाराष्ट्राचाही पॉइंट थोडा रेफरन्सने जास्त असू द्या म्हणजे तुम्हाला या महाराष्ट्राशी संबंधित, कारण महाराष्ट्र पठारी भागामध्येच येतोय. मग महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या, त्यावरचे डॅम, त्याच्या ट्रिब्युटरीज, त्याचं स्ट्रक्चर, या गोष्टी जरा व्यवस्थित बघून ठेवणार. ठीक आहे. स्मॉलर रिव्हर मध्ये वॉटरवेज, इंडियाचे प्रमुख वॉटरवेज कोणते येतात, काही नॅशनल पार्कचा पॉइंट करून ठेवा. बॉर्डर शेअरिंगचा पॉइंट नक्कीच करा की भारताची सीमा कोणत्या कोणत्या देशांना लागून आहे, त्या सीमांच्या देशांचा विचार केला तर त्याच्याशी आपला संबंध कसा आहे, या ओव्हरऑल गोष्टी म्हणजे जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला थोडासा विचार जो आहे हा इथे करून ठेवायला लागणार. मग त्यासाठी जेव्हा ड्रेनेज सिस्टीम अभ्यासतो तर या अप्रोचने तुमची ड्रेनेज सिस्टीम गेली पाहिजे हे आपण बघू शकतो. देन आहे क्लायमेट. मग इंडियाच्या बाबतीत क्लायमेट बघत असताना पहिला पॉइंट की यामध्ये फॅक्टर्स डिटरमाइनिंग क्लायमेट ऑफ इंडिया कोणते की भारताच्या हवामानावर परिणाम करणारे. मग यामध्ये फॅक्टर्स रिलेटेड टू लोकेशन अँड फॅक्टर रिलेटेड टू एअर प्रेशर कसे आहेत. मग मेकॅनिझम ऑफ वेदर, मेकॅनिझम ऑफ वेदर इन समर सीझन, विंटर सीझन, मॉन्सून सीझन, रिट्रीटिंग मॉन्सून सीझन. भारतामध्ये हे 4ही हवामानाचे प्रकार व्यवस्थित अभ्यासून ठेवा. आलं लक्षात की यामध्ये ह्या 4ही पॉइंट्सची रचना कशी आहे आणि यात कोणते कोणते कॉम्पोनंट्स आहेत. बरोबर. मग यात तुमचं 9th NCERT 12th NCERTचा पॉइंट येणार. सोबत क्लायमेट बघताना द रिदम ऑफ सीझन की यामध्ये याची लयबद्ध रचना कशी आहे, जसं की कोल्ड वेदर सीझन काय, हॉट वेदर सीझन काय, साऊथ वेस्ट मॉन्सून, रिट्रीटिंग मॉन्सून. सो हे कॉम्पोनंट्स तुम्हाला सिमिलॅरिटीजने करायचे की या हवामानात काय घडतं, हवामानाचं ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं आहे. सो ही एकंदरीत रचना. देन
लोकल स्टॉर्म्स कोणते येतात, म्हणजे हॉट वेदर सीझन्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉन्सून, ट्रॅडिशनल इंडियन सीझन कोणते येतात, डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल कसं आहे, क्लायमेटिक रिजन ऑफ इंडिया म्हणजे भारताचे हवामानाचे विभाग कोणते येतात. सो असा एक थ्रूआउट स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्ही बघणार ना, मी लिटरली सांगतो की जिओग्राफी म्हणजे आता मी हे इतकं डिटेलमध्ये देतोय ना की तुम्ही असं नका समजू की सर हे खूप मोठे पॉइंट आहे का. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉन्सून हा एक छोटा पॉइंट मी मेन्शन केलेला आहे. मी का मेन्शन केला असेल बरं, कारण त्याच्यावर ज्यावेळेस प्रश्न येईल तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉन्सून रेनफॉल हे एक्सप्लेन करायची गरज पडली तर ते सांगता तर आलं पाहिजे ना, कारण मेन्स एक्झाम तर आपले डिस्क्रिप्टिव्ह असेल. म्हणून मी तुम्हाला अगदी बारकाव्याने सांगतोय की हे टॉपिक्स तुमचे झालेच पाहिजे. म्हणजे उगाच नाही मी तुम्हाला एवढा लेंदी सेशन घेऊन हा डिकोड करून देतोय सिलेबस. लक्षात आलं का, यातला इम्पॉर्टन्स समजून घ्या. फॉरेस्ट हा टॉपिक आपण बघतो, सॉइल हा एक टॉपिक बघतो. मग फॉरेस्ट आहे आणि सॉइल आहे. मग फॉरेस्ट पॉइंट मध्ये आपण बघतो की इंडियामध्ये टाइप्स ऑफ फॉरेस्ट कोणते, त्याचं क्लायमेटशी संबंध कसा येतो, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसं, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं. मग ज्यामध्ये ट्रॉपिकल एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन, ट्रॉपिकल डेसिडियस आहे, ट्रॉपिकल थॉर्नी फॉरेस्ट आहे, मॉन्टेन फॉरेस्ट आहे, लिटोरल आणि स्वॅम्पी फॉरेस्ट आहे. म्हणजे टाइप्स ऑफ फॉरेस्टही मेन्शन केलेले आहेत. मीन्स सॉइल म्हणजे इंडियामधल्या सॉइलमध्ये क्लासिफिकेशन ऑफ सॉइल जेनेसिस, डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे इंडियाचे, हे पॉइंट्स तुम्हाला करावे लागतील. समजतं. सो हे कंटेंट जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित बघत नाही तोपर्यंत याचा फायदा होत नाही मित्रांनो. मग ऍग्रिकल्चर, मग सर इंडियाचं ऍग्रिकल्चर बघायचंय तर इंडियाच्या रिसोर्सेसचाही पॉईंट बघावा लागेल, इंडस्ट्रीजचा पण पॉईंट बघावा लागेल. मग सर ऍग्रिकल्चर बघताना भारतामधले टाइप्स ऑफ फार्मिंग कोणते, क्रॉपिंग सीझन कोणते, खरीप हंगाम, रब्बी हंगाम वगैरे वगैरे, क्रॉपिंग पॅटर्न्स कोणते, ॲग्रो क्लायमेट ऑफ इंडिया, कंडिशन्स रिक्वायर्ड फॉर क्रॉप कल्टिवेशन म्हणजे कोणत्या पिकांसाठी कशा प्रकारची हवामान रचना आवश्यक असते, इरिगेशन सिस्टीमचे टाइप्स कोणते वापरले जातात भारतामध्ये. सो ह्या थ्रूआउट गोष्टींना कव्हर करायचं. मग त्याचे रेफरन्सेस 8वी 10वी 12वी NCERT मध्ये हे टॉपिक तर आहेच, पण सिमिलरली याची इनडेप्थ पॉइंट तुम्हाला अदर रेफरन्सेस मध्येही मिळून जातील. रिसोर्सेस अँड देअर डिस्ट्रीब्युशन, मग फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ रिसोर्सेस, वॉटर रिसोर्सेस, मिनरल आणि एनर्जी रिसोर्सेस. जसं मी आता अगोदरचा रिसोर्सेस पॉइंट सांगितला, वर्ल्ड वाईड रिसोर्सेस नुसार सेम कॉम्पोनंट भारतासाठी पण लागू होईल की भारतातले रिसोर्सेस, सेम कॉम्पोनंट महाराष्ट्रासाठी सुद्धा लागू होईल की महाराष्ट्रातले रिसोर्सेस, कारण यू हॅव टू स्टडी विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. मग तुम्हाला असे टॉपिक महाराष्ट्राच्याही रेफरन्सने करावे लागणार आहेत. म्हणून मी तुम्हाला हे सांगून देतोय की हे महाराष्ट्राच्या रेफरन्सने तुम्हाला करायचंच आहे. मग इंडस्ट्रीज बघितल्या तर प्रायमरी, सेकंडरी, टेरिटरी जे आपल्याला सिलेबसमध्येही दिलेलं आहे. मग हे तुम्हाला NCERTच्या NCERT 8, 10th आणि 12th मध्ये मिळून जाईल. बाकीचे हे पण तुम्हाला 8, 10th आणि 12th मध्ये मिळून जाईल. आलं लक्षात. सो हे त्याचे काही पॉइंट्स आहेत आणि एवढा सिलेबस आहे, दॅट्स इट. म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. मात्र एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की ह्या सगळ्या टॉपिकमध्ये जसं मी काही पॉइंट्स तुम्हाला सांगितले की विथ रेफरन्स टू महाराष्ट्र हे तुम्हाला करायचे आहेत. जसं की इंडस्ट्री आहेत, रिसोर्सेस आहेत, ऍग्रिकल्चर आहे. एक काम करतो मी तुम्हाला इथे लिहून देतो की महाराष्ट्राचाही रेफरन्सेस करायचा आहे. ठीक आहे, इथे महाराष्ट्र करायचा आहे, इथे महाराष्ट्र करायचा आहे, इथे तुम्हाला सेम पॉइंट महाराष्ट्राशी रिलेटेड करायचा आहे, सेम पॉइंट महाराष्ट्राशी सॉइल आहे, महाराष्ट्रातले फॉरेस्ट आहेत. ठीक आहे, हे पॉइंट करायचे आहेत. महाराष्ट्राचं क्लायमेट तुम्हाला करायचं आहे. सिमिलरली ड्रेनेज सिस्टीम महाराष्ट्राची पण करायची आहे. सेम फिजिओग्राफी महाराष्ट्राची पण करायची आहे. महाराष्ट्राचं स्ट्रक्चर तुम्हाला करायचं आहे. म्हणजे जसं मी बोललो ना की इंडियन फिजिकल जिओग्राफी, इथे मी प्लस ऍडिशन महाराष्ट्रही देऊन ठेवतो ना, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. बरोबर की नाही. सो हा पॉइंट इथे आपल्याला करायचा आहे. सो असं आहे हे पूर्ण जिओग्राफीचं एक पेपर अनालिसिस की ज्यामध्ये राज्यसेवा 2025 ची तयारी करणाऱ्या या प्रत्येक विद्यार्थ्याला जिओग्राफीचा अभ्यास काय करायचा आहे, प्रिलिम्स आणि मेन्स साठी दोघांसाठी कोणते कोणते टॉपिक अभ्यासून जायचं आहे याचं मी तुम्हाला अगदी तपशीलवार विश्लेषण दिलेलं आहे. आय थिंक सो की हे वन ऑफ द बेस्ट डिकोडिंग आहे की जे महाराष्ट्रातला जो विद्यार्थी जिओग्राफीचा या ठिकाणी अभ्यास करणार राज्यसेवेसाठी
त्याला मात्र हे सगळ्यात इन डिटेल आय थिंक वन ऑफ द बेस्ट सोल्युशन देतोय मी. आणि हे टॉपिक तुम्ही करा, लिटरली सांगतो तुमचा स्कोर हा अगदी बूस्ट झालेला असेल, अगदी बूस्ट. खूप चांगले मार्क्स तुम्ही मिळवणार. एवढ्या टॉपिकला मात्र तुम्हाला महत्व देणं हे अतिशय आवश्यक असणार आहे. सो दॅट्स इट फॉर द डे. ऑल ऑफ यू गाईज, थँक्स अ लॉट. नक्कीच हे सगळे टॉपिक अभ्यासा, हे टॉपिक व्यवस्थित बघा. सांगितल्याप्रमाणे मराठी इंग्लिश मीडियम दोन्ही विद्यार्थ्यांनी हे सगळे टॉपिक करायचे आहेत. ठीक आहे. सो ऑल ऑफ यू गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी नवीन अभ्यासायला मिळाल्यात हे मात्र तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. सो थँक्यू सो मच. जय हिंद.